हॅलो, नमस्कार मंडळी. मी वैशाली. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. खूप दिवस झाले मी ना केसांना तेल लावलं नव्हतं. त्यासाठी आज मी तेल म्हणजे कुठलं लावते, काय लावते ती मी तुम्हाला सांगत बसणार नाही. कारण कारण कसं आहे, सगळीकडे तर तेलच तेल असतंय आपल्या आणि जे आपल्याला शूट होतंय तेच आपण तेल लावायचं असतंय. कुणाचं ऐकून हे करून तेल लावलं तर ना आपल्या पण केसांना साईड इफेक्ट होत असतो. मी तुम्हाला माहीत असेल म्हणजे म्हणजे माझे नातेवाईक, माझे पाहुणे मंडळी त्यांना माहीत असेल म्हणजे पहिली छोटे इतुसेच केस होते. आरू एवढे छोटे इतुसेच केस होते. आता थोडे थोडे करून असे आहेत. हे बघा एवढे एवढे आहेत. पहिली म्हणजे इतुसेच केस होते. आता थोडे एवढे आहेत. म्हणून आणि कसं माहिती आहे आपल्याला जे शूट होते ना तेच तेल करते मी. पण हे काय नाही, घरी करते तेल. छान असतंय आणि लावायला पण. आणि परत मी काय नाही जास्त नाही, आठवड्यातनं 2च वेळा लावत असते. जास्त वेळा तेल लावत नाही. आणि एकदा कलर मी पण लावला होता. कलर लावायला एवढी मजा सांगते तुम्हाला. कलर लावला, खरं तो कलर झालाच नाही माझ्या केसांना कलर. अयो थांब शोनो, पडशील सावकाश मिलो. तू इथे खेळत आहे, मग त्याला पण बघत बघत माझं काम करायचं असतंय ना. अशा प्रकारे मी सिंपल आणि असं केस ऑइल करून घेतले. इथले म्हणजे केस ना जात होते. हे बघा इथले दिसते तुम्हाला. आरू इकडचे इकडचे असे केस हे म्हणजे जात होते हे. तरी आता मला आपणच जर आपली काळजी करली नाही ना तर मग लवकरच हे होतं. त्याच्यामुळे आपण काळजी करायची असते आपल्या आपल्या. आता आर्यूला पण मी थोडंसं तेल लावलं होतं. म्हणजे ते सगळ्यांनाच तेल शूट होतं. मी जे करतो ते लहान मुलांना, मोठ्यांना. आणि एक गोष्ट सांगायची, यांचे पप्पांचे तर केस एवढे वाढतात, खूप वाढतात महिन्याला. आणि त्यांच्या केसांना भरपूर वाढ पण आहे. त्याच्यामुळे ते तेल सगळे यूज करू शकतात. लहान मुलं, मोठी मुलं सगळी. अशा प्रकारे. अरू काय सांग तू पण दररोज मसाज करतोस की नाही तू? कसं करतो मसाज? अचो 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 अचो. पहिली आमची म्हणजे एक ह्याला काय आहे माहिती आहे, कुठल्या पण लहान बाळाला जेव्हा आम्ही तेल लावतो ना तेव्हा आम्ही असं समोरून लावायचं असते. आमच्याकडे तशी प्रथा आहे. आणि आम्ही लहान मुलांना जेव्हा तेल लावतो ना तेव्हा समोरून लावतो. सांगायचं नाही त्यांना, सांगायचं नाही अरे. त्यांना सांगायचं नाही बघा त्यांना. हे बघा असं तेल लावून घेतो तो पिल्लू मध्ये छोटूस. अप्पा अप्पा मला पाहिजे थांबा. तो छोटा होता तेव्हा यांची मामाची आई म्हणजे माझी आई, यांची आजी याला सगळीकडे तेल कस 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 लावून हिला आंघोळ घालत होती. 3 महिन्यापर्यंत तिने घातलं. म्हणजे 3-3.5 महिन्यापर्यंत माझ्या आजीने घातलं. ह्या शेंगा घेऊन आल्या होत्या. आम्ही लहानपणी ह्या शेंगा आमचे पप्पा असं म्हणजे पुरे बाबा तेल आरू साईड लाव बस. पुरे झाला तर लाव, जास्त लावायचं नाही तेल. उठ वाटी ठेवून ये. चल सुनू जा वाटी ठेवून ये. चल मी मग ते सकाळी भाजी करण्यासाठी आता ते ना तशा सोलून घेते. म्हणजे मला सकाळी गडबड होणार नाही स्वयंपाक करायला. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे लहानपणी ह्याचा आम्ही डबका घालून खात होतो. म्हणजे मातीचं मटकं असतं बघा, त्याच्यामध्ये मीठ घालून असं जमिनीमध्ये हे काढून असं खड्ड्यासारखा थोडासा छोटासा काढून त्याच्यामध्ये असं डबका घालून आम्ही ह्या शेंगा खात होत्या पहिली. काल मी थोड्याशा शिजून पण खाल्ल्या, खूप छान लागल्या होत्या. अरू तो टेस्ट आला नाही. तो टेस्ट वेगळाच असतोय, थोडा मातीचा, त्याच्यामध्ये मटक्याचा वेगळा सुगंध असतोय. आणि खायला पण ते छान असतंय. तो वेगळाच असतं ते खाण्यासाठी. अरू नाही शोनू, आता मला हाच हेल्प करायला आलाय शेंगा सोलण्यासाठी. बघा आर्यन माझा आर्यन हा. काय करायलास तू शोनू? काय सोलायलास? शेंगा सोलायलास? मला पण देतो शेंगा? सोलून देतोस? काय करून देतोस मला? काय म्हटलं? काय म्हटलं? काले परत
ते कुठली पण भाजी निवड, काय पण करा, आर्यनची मला मदत असते, भरपूर मदत असते मला आर्यूची. अबू बाबा कच्च खातोय बघ, तो क्लास खायचं नाही कच्च बाबा. जेव्हा आम्ही ते शिजवतो का नाही तेव्हाच खायचं, ते कच्च खायचं नाही. सोड.